करून दिवसभर यायचं आणि पुन्हा हे अशी किरकिरण बडबड. जेवण पण सुटलंय माझं तरी पण बंद नाही तोंड. मी जे करतोय काम, जे काय मला येतात 4 पैसे ते माझ्या मड्यावर टाकतोय. मी एकटाच खायतोय पियतोय, सगळे ते पैसे मी खर्चित फिरतोय. तोंड तर काय तुझं, देवानं तुला तोंड तर दिलंय. म्हणलं राग येत असं तोंड बघितलं की. काय काय बोलली सरकरा आर्यन पलीकडे? काय बोलली? हा मला पण येतंय राग. हा बिन रागीची आहे का? बड 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 तुझं तोंड फेंडा फोडून टाका वाटतंय असं. पैसे पैसे काय लावलंय रे? रप म्हणे देईल मी रप. काय कधी बघावं तो तोंडच बंद नाही. आता बाजार करायला किती गेले पैसे? हे गप. 1,500 रुपये कुठे गेली ती समजलं नाही तिथं बाजारात. आता त्रिशा तुझ्यावर असा देईल फाट म्हणून रट्टा. कधी बघावं बडबड. रोहन तुला इज्जतीत गप 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 म्हणतोय कवापासून मी. देईल रप म्हणे. दिवाळी पडली अजून 8 दिवस. काय चालू आहे रे तुझं तोंड? काम करून यायचं घरी पण तसं, तिथं पण रानात पण तसंच. निवांत उभी राहा आता 12-1 वाजेपर्यंत. गप्पच म्हणतोय त्रिशा तुला. मारून टाक. दाब गळा दाब. मार जीव मार बघ मला. मार मारून टाक गळा दाब. फाशी देऊन मार. फाशी देऊन मार. चार पैसे आले बाबा. मी लपवून का ठेवतोय? जतन करून ठेवतोय. ह्यांच्या मनात सगळं उधळावं. हे घे ते घे करावं. मुद्दाम खोकते. रात्री अजून लागू द्या पाप लागू द्या. तिथं अजून सांगते बाई. त्या पुरीला म्हणत होती नाही का ती आमच्या सोबत असते. तिला म्हणते बाई माझा नवरा लय माझ्यावर जीव लावतो. मला थोडं खोकली तर लगेच दवाखान्यात घेऊन पळाला आणि गोळ्या औषध घेऊन आला. एवढं काय रोगच आलता काय तुला? बाबांनी पण आज फायरिंग केलं माझ्या साईडनं. त्यांनी पण की सगळ्यांचंच म्हणणं की बाबा दिवाळी आली जवळ. आपल्याला काय खरेदी केलंय आपण? उगाच पैसे जिकडं तिकडं करायचं नाही. 4 पैसे साचून ठेवायचं. कधी कोणता टाईम सांगता येतं काय म्हणून. तर ही म्हणती त्या दिवशी लाडक्या बहिणीचं तिला पैसे आलते. तर मग मी काय केलं, आता सोयाबीनचं तर कुठं भेटलंय आपल्याला? नाही भेटाय. मागं दिलं तर एकदा. मग काय ना काय खर्च असतेच अधूनमधून. यांना रोज 50-60 रुपयाचं खायला सकाळी घ्यावं लागते. संध्याकाळी बाबा लेकरं म्हणतात बाबा भूक लागली वडापाव घ्या. मग वडापाव त्यांना 100-1 रुपयाचं घ्यावं लागते. कीर्ती असती सोबत, रोहन आर्यन पुन्हा ती पण खाते. मग सगळ्यांना हे भागवावं लागते का नाही? मग ते कुठनं भागतंय? मग ते दुधाचं पैसे येतात किंवा तिचं लाडक्या बहिणीचं होतं त्यावरच भागतंय ना. थांब का त्रिशा, थांब म्हणलं ना. मग काढू. मग तिचं म्हणणं दुधाचं पैसे आल्याला तुम्हीच घेतलं आणि मला म्हणताय दूध काढ. मग काढा तुम्हीच. परत म्हणती माझ्या लाडक्या बहिणीच पण तुम्हीच घेतलं. कामाचे पैसेच आले नाहीत जवळ.
बरं लाडक्या बहिणीचं घेऊ नाही तर दुधाचं घेऊ, मी काय कुठं खातोय खरचतोय आईश करतोय, सगळं तर घरातच करतोय ना. आज तर 1,500 रुपयाचा बाजार केला, मग कामाचं तर पैसे आलेच नव्हते, मग कुठनं केला विचार आला पाहिजे, त्यातूनच केला असणार ना. या गोष्टी समजतच नाही मला, अशी चिड येते. हा चांगला आहे तो दूधवाला. बाबा म्हणतात तो दूधवाला पोरगा येतोय ना तर त्याचं गुणगान गातात म्हणा, खूप माणुसकीच आहे. इथपर्यंत येतोय तो पोरगा, आपल्याला फोन करतोय, चला या आलोय मी, असं तसं. या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी समजून घेतो. समजा एखाद्याला उशीर होता असेल, आता असं दिवसभर काम करून येतोय, मग संध्याकाळी थोडंसं उशीर होता असेल, त्याला सांगितलं थोडं थांबा तरी थांबतंय. फॅट वगैरे काही तसलं बघत नाही, ते असंच घेते डायरेक्ट लिटरवर 50 रुपये लिटर. आम्ही काय करतो लेकरासाठी ठेवतो, त्या गणूला पण पाजतो, सगळं विचार करून 1 लिटर भर देतो आम्ही त्यांना, सकाळी लिटर संध्याकाळी लिटर. मग 10 दिवसाला कुठं 1,001 रुपये दिलं त्यांनी तर त्यावरती भागतंय. मग यावेळेस तर आम्ही तिकडे कार्यक्रमाला गेलो तर त्यातलं 3-4 लिटर दिलंच नाही, मग ते कमी होत्या. काय बघतोय रे एवढा? सरांनी दिले काही छडी, झाले काही पेपर? याला एका दिवसातच सगळे पेपर दिले म्हण, सगळ्याच विषयाचे, पण सगळी पेपर याची झाली. पण मार्क मला 41 भेटले. किती मधून? एक पेपर आला 41. मग किती मार्काचा पेपर होता तो? आडनीड कसा 55 मार्काचा पेपर? नाही नाही 50 मार्काचा किंवा 100 मार्काचा, 100चा असेल. कोणत्या विषयाचा? लगेच चेक पण केलं काय खोटं बोलायला? किती पेपर दिलं तुला सरांनी? 5. कोणकोणती सांग बरं? 4 बाल भारती, मराठी, आणि दुसरा कोण परिसर, इंग्रजी, गणित. संपलं की कुठं नाही माझं? 4-5 सगळं लिहिलं. विचारू काय? ही एक मध्ये मध्ये मला चिरडीत आणायची. रागात असलो मला असं डवचिलं का अंगाला, लय राग येतोय, मग चिडचिड होती माझी. दिवसभर काम करून तुझ्यासारखा मी नाही, माझ्यासारखा तू आहे. बापाची चप्पल घातली म्हणून मग लक्षात ठेव. हा रात्री काय झालं, आम्ही बाहेर गेलतो जेवायला, मग दूध काढलेला कॅन्ड इथं ठेवलं मी, आणि बाबांना पण सांगितलं नाही की दूधवाला आला की दूध द्या, माझ्या लक्षातच राहिलं नाही. गेलो मी आणि तिथं नव्हता नेटवर्क. मग तो पोरगा आला, मला त्यानं खूप फोन केले, मला काही फोन त्याचा आलाच नाही कारण मी नेटवर्कात नव्हतो, तर तो गेला परत. मग बाबांनी नंतर 9 वाजता माझ्या लक्षात आलं खरं. लगेच मग फोन केला की म्हणलं घरी दूध दिलं काय तुम्ही? म्हणलं नाही. म्हणलं राहू द्या. मग आम्ही काय केलं, ते दूध आम्ही खाल्लं रात्री राहिलेलं आणि सकाळी देऊन टाकलं दुसरं नवीन. मग बाबांना ते म्हणत होता राहिला तर राहिला, दुसऱ्या दिवशी घेऊन जाईल, मी असल्यावर कशाला काळजी करताय. म्हणजे तो पोरगा खूप चांगला आहे, समजदार आहे, माणूस की लगेच ओळखू येते ना आपल्याला बोलण्यावरून वागण्यावरून. आर्यन कशाला उठतंय तो? चला बाय. आमची काय किरकिरीन बडबडी कायमचीच आहे. 4 दिवस त्यांचं तोंड शांत राहतंय आणि परत 4 दिवसात त्यांचं तोंड फुगतंय. ते फुगणं रुसणं चालूच आहे आमचं. खरं बोलल्यावर
बरोबर. चला बाय.